1-2 मिनटं उकळल्यावर आपलं सांबार किती छान बनले, एकदम भारी. तुम्ही पण असंच बनवा. चला आपण आज बनवूया सांबार. सांबार बनवण्यासाठी मी ही डाळ घेतलेली आहे, तुरीची डाळ आहे. आणि ही थोडीशी मी मसूरची डाळ घेतलेली आहे. थोडी मसूरची डाळ पण टाकायची त्याच्यात आणि थोडी तुरीची डाळ जास्त आणि मसूरची डाळ थोडी. आणि त्याच्यानंतर मी ह्या भाज्या घेतलेल्या आहेत. सांबारमध्ये भाज्या असतात ना, त्याची टेस्ट लागते. हे गाजर घेतलेले अर्धं आणि हे एक शेंग घेतलेली आहे आणि हा थोडासा भोपळा आहे आणि हा एक टोमॅटो आहे. आणि इकडं हळद आणि मीठ घेतलेलं आहे. अर्धा चमचा मीठ आणि पाऊण चमचा हळद. हे आपल्या अंदाजानुसार टाकायचं, जेवढं आपल्याला पातळ करायचं सांबार. मीठ आणि हळद. त्यासाठी मी आता ही जी डाळ आहे ती धुवून घेणार आहे. डाळ धुतल्यावर इकडं आपण कुकर ठेवलेला आहे. याच्यामध्ये ही डाळ आणि ह्या सगळ्या भाज्या आपण हळद मीठ टाकून एकत्र उकडवणार आहे. आता आपण ह्या कुकरमध्ये डाळ आणि भाज्या टाकून शिजवून घेणार आहे. सगळं पाणी टाकून मी डाळ टाकली. आता हा शेवगा टाकला आणि हा गाजर आहे आणि भोपळा आणि टोमॅटो. आणि याच्यात आता मी पाणी टाकणार आणि शिजवून घेणार. त्याच्यात हळद मीठ पण टाकायचं. हळद मीठ पहिलं थोडंच टाकायचं अंदाजे आपलं. आणि आता ह्याला आपण कुकरची शिट्टी लावून याच्यात पाणी टाकून शिजवून घ्यायचं, जसं आपण वरण शिजवतो. फक्त आता ह्या भाज्या टाकायच्या ह्या डाळीमध्ये. आता मी ह्या डाळीमध्ये पाणी टाकून घेते जेवढं शिजवायला लागतं. तुम्ही ह्या भाज्या सेपरेट पण शिजवू शकता, पण मला ह्या भाज्या याच्यातच शिजवलेल्या आवडतात, कारण त्याचा अर्क पूर्ण भाज्यांचा त्याच्यात उतरतो डाळीमध्ये पण. म्हणून आता आपण 1 तांब्या पाणी घातलेलं आहे आणि आता आपण हे झाकण लावून शिजवून घेऊ. मीठ आणि हळद पण मी टाकलेलं आहे. आता आपण एवढं पाणी मी टाकलेलं आहे, 1.5 तांब्या पाणी टाकले. आणि आता ह्या डाळ शिजून द्यायचं. आपण हे कुकरचं झाकण बंद करून घेऊ आणि आधी 1 शिट्टी होईपर्यंत फुल गॅस ठेवायचा आणि दुसऱ्या शिट्टीला गॅस एकदम कमी करायचा. आता आपण बघू 1 शिट्टी कधी होते. जशी आपण डाळ शिजवतो वरणाला तसंच आपल्याला शिजून घ्यायचं, एकदम चांगलं शिजलं पाहिजे. आणि त्याच्यात त्या भाज्या पण शिजून मग त्याचा चांगला अर्क उतरतो आणि सांबार एकदम टेस्टी लागतं. तुम्ही ह्याच्यामध्ये कोणत्या पण भाज्या टाकू शकता. भेंडी, वांग, काय तुमच्याकडे असेल थोडं थोडं ते टाकायचं फेकून देण्यापेक्षा. आता बघा शिट्टी आपली व्हायला आलेली आहे. आता आपल्याला कळतं की आता शिट्टी होणार आहे. तर मग काय करायचं, शिट्टी व्हायच्या आधीच आपण गॅस एकदम छोटा करायचा. म्हणजे जी हवा आहे ना, जी शिट्टी वाटे बाहेर जाणार, शिट्टी झाल्यावर ती आतमध्येच राहते आणि आपली डाळ पटकन शिजून निघते. ही ट्रिक्स आहे कशी शिजवायची डाळ ते. म्हणजे गॅस पण वाचतो आणि आपली डाळ पण पटकन शिजते. तुम्ही पण हे असंच करून बघा. शिट्टी व्हायला आलं की लक्ष ठेवायचं. 2-3 मिनटाच्या आतच शिट्टी व्हायला येते आणि आपल्याला कळतं की आता ती शिट्टी फुसफुस करते. आणि मग आपण असं गॅस बारीक करायचा, एकदम बारीक करायचा. आणि मग ती शिट्टी 5 मिनटात डाळ शिजून जाते. आणि मग आपण नंतर बघू डाळ शिजल्यावर. मी चिंच घेतलेली आहे, 4-5 बुटकं आहेत. ही घ्यायची आणि थोडी धुवून तिला भिजत घालायची थोड्या वेळ. तोवर आपली डाळ शिजते, तोपर्यंत आपण ही भिजत घालू. बघा आता आपली डाळ शिजली, त्याच्यामध्ये त्या भाज्या पण शिजल्या. आता चांगला अर्क उतरलाय भाज्यांच्या. आता ती अशी घोटून घ्यायची चांगली. आणि आता आपण इथं कढई गरम करायला ठेवले. त्याच्यामध्ये आता थोडंसं तेल टाकले मी. आता तेल गरम झालं की मोहरी टाकायची. तेल अजून गरम नाही झालेलं, चांगलं कडकडीत तेल गरम होऊन द्यायचं, म्हणजे मोहरी तडतडते आणि मग मोहरीचा सुगंध आपल्या सांबारमध्ये छान येतो. आता आपलं तेल गरम झालंय, गॅस कमी केला मी, जास्त तेल गरम झालं म्हणून. आता अर्धा चमचा मोहरी टाकली आणि अर्धा चमचा जिरं टाकलं.
जिरं टाकल्यावर थोडासा लसूण टाकला. आता आपण थोडंसं त्याच्यात मिरची टाकू. मसाला थोडासा मी टाकत असते तिखटसाठी, तुम्ही नाही टाकलं तरी चालतो. आणि मग आपली ही डाळ शिजलेली आता आपण ह्याच्यात ओतून द्यायची. तर चांगलं मिक्स करायचं. आता आपण ह्याच्यात अजून थोडंसं कुकर धुणार पाणी ओतायचं. आपल्याला जेवढं पातळ करायचं तेवढं आपण त्याच्यात पाणी ओतायचं. आता मी पाणी ओतलं. आता ह्याला उकळी येऊन द्यायची. आता ह्याच्यात आपण हा चिंचेचा जो कोळ बनवलाय, चिंचेचं पाणी बनवलंय ते टाकून घ्यायचं. सगळं पाणी टाकू आपण. आता आपण हे चिंचेचं पूर्ण पाणी टाकायचं. आता मला ह्याच्यात थोडंसं हळद कमी वाटते म्हणून मी वरून थोडीशी हळद टाकते आणि थोडीशी मसाला टाकते आणि हे मिक्स करून घ्यायचं चांगलं. आणि आता उकळी येऊन द्यायचं आणि त्याच्यात सांबार मसाला टाकायचा. आणि हे सांबार मीठ मिरची तुमच्या अंदाजानुसार टाकायचं. हे सांबार थोडंसं पिऊन बघायचं. पूर्ण मसाला वगैरे टाकल्यावर मीठ कमी असलं तर मीठ टाकायचं. आधीच मीठ नाही टाकून ठेवायचं, नाही तर मग खारट होतं. आता आपल्या सांबारला उकळी आलेली आहे. आता त्याच्यात आपण हा 1 चमचा सांबार मसाला टाकू. ते 5 रुपयावालं जे सॅचेट मिळतं ना, ते एवढ्या सांबारसाठी बरोबर होतं. तर माझ्याकडं मोठा पुडा आहे म्हणून मी 1 चमचा टाकला. आणि याला मिक्स करायचं. त्या सांबाराच्या मसाल्याची गुठळ्या नाही होऊन द्यायच्या. आता आपलं हे सांबार एकदम रेडी आहे. आणि आता हे थोडंसं पिऊन बघायचं. याच्यात मिरची हे पूर्ण उकळल्यावर मसाला टाकल्यानंतर मिरची आणि मीठ बरोबर आहे का ते बघायचं. आपलं मीठ एकदम बरोबर आहे, मिरची पण बरोबर आहे. मला असं लागतं, तुम्हाला जसं लागतं तिखट खारट तसं तुम्ही थोडंसं पिऊन बघायचं आणि मग कळतं आपल्याला टेस्ट कशी आहे. बघा आता आपलं हे सांबार एकदम छान बनलेलं आहे. टेस्टी सांबार बनलेलं आहे आपलं. हे तुम्ही उडीद वडा, इडली, पोह्याबरोबर पण खाऊ शकता. खूपच छान बनलं आहे. तुम्ही असं सांबार बनवण्यासाठी माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमची रेसिपी कशी झाली ते पण मला सांगा. एकदम सिंपल आणि सिंपल पद्धतीने मी बनवून दाखवलेली आहे सांबार. हे तुम्ही पण असंच बनवा. बघा आता आपलं हे सांबार किती छान बनले. एकदम छान टेस्टी बनलेले आहे. ही सांबार रेसिपी बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला, रेसिपी आवडली तर शेअर पण करा आणि कॉमेंट पण करा की तुम्ही बनवलं आणि कसं बनलं तुमचं सांबार. एकदम साध्या सिंपल रेसिपी आहेत माझ्या, त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सांबार झाल्यानंतर आपण त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकू. कोथिंबीरीने चांगला स्वाद येतो अजून.